आणि एका दिवसामध्ये 3000 सबस्क्रायबर वाढले. एका मुलीचा मेसेज आला की न्यायला येतो का मला आणि आईला काम पण करू देणार नाही. अशी कोणची मुलगी मग तिला तरी नाव गाव पत्ता द्या माझ्याजवळ, मग मी तिला फोन लावते लगेच. 4 मिलियन व्ह्यूज गेले एका व्हिडिओवरती, शॉर्टवरती. तर ती म्हणली की किती लाख आले आपल्याला आणि तिला कसं सांगू का. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सरडे पाटील. आपलं रिसेंटली 4000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, त्यासाठी सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि एक टार्गेट ठेवलं होतं मी 1 जानेवारीला की चालू वर्षामध्ये आपल्याला 5000 सबस्क्रायबर 5000 फॉलोअर करायचे होते. मी इंस्टाग्रामवरती पण खूप वेळेस बोललो, तर ते कंप्लीट झाले फायनली. इंस्टाग्रामच्या अगोदरच झाले होते, 1 महिन्यामध्ये 10000 झाले होते. आणि यूट्यूबवरती स्लो चालू होते, खूप प्रोसेस स्लो चालू होती. आणि जवळपास 6 महिन्यामध्ये माझे 700 झाले होते. आणि एक व्हिडिओ टाकला मी बुलेटचा, 4 मिलियन गेला तो. आणि त्याच्यातून आपल्याला खूप सारे सबस्क्रायबर भेटले. आता 4000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि 1000 सबस्क्रायबर पण होऊन जाईल काही दिवसामध्ये. आणि टार्गेट ते पण कंप्लीट होऊन जाईल आपलं. तर आता आईला विचारतो मी की तिला कसं वाटतं. 4000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, फॉलोअर आपले जेव्हा झाले तेव्हा तर सगळे खुश होते. पण आता यूट्यूबबद्दल विचारू, कारण आता सध्या यूट्यूबवरती ॲक्टिव्ह जास्त आहेत. तर आई आपले आता 4000 यूट्यूबवर झाले. आणि आता आपण जे व्हिडिओ टाकला होता त्याच्या अगोदर आपले 700 होते. त्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता की तू बोलली होती कोणी असेल तर पाठवून द्या. तर मग त्याच्या व्हिडिओ टाकल्यानंतर आपले सबस्क्रायबर पूर्ण आता 4000 झाले. आणि एका दिवसामध्ये 3000 सबस्क्रायबर वाढले आपले. कसं वाटतं बोला आता. मला चांगलं वाटत. आणि चांगले वाढायला आले तुझे फॉलोअर. एका मुलीचा मेसेज आला की न्यायला येतो का मला आणि आईला काम पण करू देणार नाही. अशी कोणची मुलगी मग तिला तरी नाव गाव पत्ता द्या माझ्याजवळ, मग मी तिला फोन लावते लगेच बोलून दे. नको, त्या सिरियस घेईन आणि लगेच मला मेसेज DM करीन. कोणची मुलगी काय माहिती असं ना आपल्यात नात्या गोत्याची ते कळण तरी आम्हाला कोणची. नको ते सोडा, कमेंटचं जाऊ दे. आपले आता झाले 4000. आता फक्त आम्हाला लागतो वॉच टाईम 4000 घंट्याचा. सबस्क्रायबर कंप्लीट झाले, 4000 घंट्याचा वॉच टाईम लागेल. त्याच्यानंतर आपलं जे व्हिडिओ आहे त्याला ॲड लागेल. नंतर आपल्याला पैसे येईन देतो. आणि किती काम आहे ते पण बघू आता, जसं होईल तसं. पैसे कधी येते बाबा, आणि काहीच नाही, रुपया पण नाही. हा, ते तिला म्हणलो मी की आपले 4 मिलियन व्ह्यूज गेले एका व्हिडिओवरती, शॉर्टवरती. तर ती म्हणली की किती लाख आले आपल्याला. आणि तिला कसं सांगू आता की रुपया पण नाही आला सध्या. टाईम लागतो यायला, पण यूट्यूबचा असा पैसा की एकदा यायला सुरुवात झाली तर लय मोठे पैसे येते. यायला पाहिजे पटपट. एवढं फास्ट कसे होईल, आता जॉबला लागायला पण टाईम लागतो. तर मग आता 4000 सबस्क्राईब झाले, आता 4000 घंटे वॉच टाईम लागेल, मग लगेच मॉनिटाईज होऊन म्हणजे नेऊन जाऊन मोबाईल व्हिडिओ काढतो, रुपया नाही, कोणचं काम पण नाही. आता यूट्यूबचे काय सांगा राहिला. आता एक तर मी माझा खर्च धक्के मी आता इंस्टाग्रामपासून प्रमोशनपासून जे येते पैसे त्याच्यामध्ये पेट्रोल आणि माझा खर्च निघून जातो. घरून तर रुपया नाही मागितली, त्याच्यामुळं मी तर नाही घेत, तुम्ही तर नाही घेऊ काही महिने अजून. आता यूट्यूब तर मॉनिटाईज होईल आपलं. आणि आता प्रोग्रेस करू. बघू आता हिशोबानं, आता तुला जसं जमल तसं कर. आम्ही काय नाही तर थांबा, आवडत ती कर. चालू आहे आता आवडीचं काम करणं चालू आहे. आणि प्रत्येकजण आवड जोपासू शकत नाही, म्हणजे जोपासू शकत नाही. आणि पॅशन फॉलो करू शकत नाही प्रत्येकजण. आणि कारण रिस्पॉन्सिबिलिटी खूप असतं लोकांच्या मागे. दाढी कशी वाढली तुला हे लुक माझं नवीन? कारण आता खूप वाढली आता. शिवाजी महाराज नाही, शिवाजी महाराज ते तर कानामध्ये बाळी घातली की एकदम गुंडाच होऊन जाईल. बाळी तर मला आवडत नाही. आई म्हणते बाळी कर मला नाही आवडत. ते बाळीचं मला तर नाही आवडत, पण खूप लोक घालते. बघू आता काय होतं. पण मला चेन करणार मी, चेन नाही. मला बाकी काहीच नाही आवडत. मला रिंग पण जास्त नाही आवडत. मला ते हे पण नाही आवडत कानातली बाळी. मला एक चेन आवडती गोल्डची, सिल्वरची, गोल्डची. करतो मी आता लवकरच. एक सिल्वरची गेली होती ती काळी पडली. सगळं करायचं आपल्याला, पण पैसा पाहिजे. आणि आता झालं 1 लाख रुपये ग्रॅम तोळा सोनं, 90-1 लाख पर्यंत. तर त्याच्यासाठी बघू पुढच्या वर्षी करू. हवं सोनं चाललंय बाबा वाढत, जाता 2 लाख आलो तो लागणार. हो, भरपूर आता खूप महाग आहे. सोन्याला लयच भाव आला. तर आपले लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज कोणत्या टाईपवरचे, म्हणजे कशा कॅटेगरीचे कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब कर म्हणा, लवकर सबस्क्राईब कर.
नाही म्हणता येत म्हण ना सरप्राईज